नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या युट्यूब चॅनलवरती। तर मराठीचं हे लेक्चर नंबर 2 आहे। आपण वाक्यांचे प्रकार हा टॉपिक बघत होतो। लेक्चर 1 मध्ये आपण काही वाक्यांचे प्रकार पाहिलेत, ठीक आहे। तर त्यालाच आपण कंटिन्यू करणार आहोत लेक्चर नंबर 2 मध्ये। तर मला वाटतं जर तुम्ही हे लेक्चर डायरेक्टली बघत असाल, म्हणजे लेक्चर नंबर 1 जर तुम्ही याआधी पाहिलेले नसेल, तर हे समजण्यासाठी तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो। तर त्यासाठी तुम्ही आधी लेक्चर नंबर 1 बघा आणि त्यानंतर लेक्चर नंबर 2 बघा, ठीक आहे। तर चला स्टार्ट करूया। पण मला वाटतं थोडंसं एक रिकॅप बघूया आपण की आपण लेक्चर नंबर 1 मध्ये काय काय पाहिलं, याआधी कोणकोणते टाइप्स पाहिलेत, ठीक आहे, कुठकुठले प्रकार पाहिलेत वाक्यांचे। तर इथून सुरुवात केली होती आपण। विधानार्थी वाक्य पाहिलं होतं, एक्झाम्पल्स पाहिले होते, प्रश्नार्थक वाक्य पाहिलं होतं, उद्गारार्थी वाक्य पाहिलं होतं, होकारदर्शक नकारदर्शक वाक्य पाहिलं होतं। त्याच्यानंतर दोघांमधला फरक सुद्धा पाहिला होता, काय फरक असतो। त्यानंतर वाक्यामध्ये जे विधान असते त्यांच्यावरनं वाक्यांचे प्रकार, केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य। तर केवल वाक्य आपलं झालं होतं, संयुक्त वाक्य झालं होतं, मिश्र वाक्य हे होतं आपलं राहिलेलं। त्याच्यानंतर आपण काही उदाहरण सुद्धा पाहिलेले होते, ठीक आहे। 3 क्वेश्चन्स सुद्धा पाहिले होते, ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन्स, की कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत, त्यालाच कंटिन्यू करणार आहोत, मिश्र वाक्य, ठीक आहे। तर मिश्र वाक्य म्हणजे काय? जेव्हा एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य खालील उभ्यानवी अव्ययांनी जोडली जातात, तेव्हा तयार होणाऱ्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात। तर जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। आता याच्यामध्ये मिश्र वाक्याची ही एवढी सारी डेफिनेशन दिली आहे, पण आपल्याला एक्झाम्पल्स वरून जे उदाहरण खाली दिलेले आहेत त्याच्यावरून जास्त क्लिअर आयडिया येईल की मिश्र वाक्य कशाला म्हणायचं। तर आपण डायरेक्टली उदाहरण बघूया। सगळ्यात आधी तर आपण हे जे उभयानवी अव्यय हे जे वाक्य जोडतात तर ते कोणकोणते आहेत ते बघून घेऊया। सर्वात पहिलं आहे स्वरूपबोधक, म्हणजे याच्यामध्ये काय येतं की, म्हणून, म्हणजे, ठीक आहे। तर एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर माझा विश्वास आहे की मी नक्की पास होईल, ठीक आहे, मी नक्की पुणे मेट्रोची एक्झाम पास होईल। तर याच्यामध्ये हे 2 वाक्य जे आहेत, माझा विश्वास आहे, मी नक्की पास होईल, तर हे जे 2 वाक्य आहेत कुठल्या अवयवांनी जोडलेले आहेत? की आहे, ठीक आहे। तर याला म्हणायचं मिश्र वाक्य, 2 वाक्यांना एका उभयानवी अवयवांनी जोडले की। दुसरं आहे कारणबोधक। कारणबोधक मध्ये काय येणार? कारण, का, की, कारण की, ओके। एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर त्याचे डोळे लाल झाले कारण की तो उन्हात फिरला, ओके। आता तुम्हाला कळालं असेल, एक्झाम्पल थ्रू तुम्हाला जास्त कळेल, जास्त मी उलट तुम्हाला अवघड मध्ये नाही पाडणार आहे। सिंपल बघूया आपण, आपल्याला एक्झाम पास करायची आहे। कारणबोधक मध्ये काय कुठकुठले शब्द येतात? कारण, का, की, कारण की, ठीक आहे। तर त्याचे डोळे लाल झाले कारण की तो उन्हामध्ये फिरला। त्याच्यानंतर उद्देशबोधक, आता याच्यामध्ये कोणकोणते येतात? म्हणून, यास्तव, 2 येतात, म्हणून, यास्तव। फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की, म्हणून म्हणजे, कारण की, का, की हे पण आहे याच्यामध्ये, म्हणून, यास्तव। आता याचं एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर शरीर बळकट व्हावे म्हणून मी व्यायाम करतो। याच्यावरून तुम्हाला कळतं की हे मिश्र वाक्य आहे, हे 2 वाक्य कंबाईन करतं आणि हे म्हणून जे उभयानवी अवयवांनी जोडलेले आहे त्याच्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे। नेक्स्ट बघूया संकेतबोधक। संकेत म्हणजे जर, तर, म्हणजे, की, जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल, म्हणजे याच्यामध्ये जर, तर वापरलं, ओके। तर हे झालं संकेतबोधक। यापेक्षा अजून एक सर्वात इम्पॉर्टंट इथे गोष्ट दिलेली आहे की वरील जे उभयानवी अव्यया व्यतिरिक्त मिश्र वाक्य करण्यासाठी खालील जोडीची उभयानवी अव्यय वापरली जातात। आता हे तर तुम्हाला एक तर म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, कोणकोणतं लक्षात ठेवायचं आहे? जर, तर, म्हणजे, की, म्हणून, यास्तव। लागलं तर तुम्ही कुठेतरी लिहून घ्या, कारण, का, की, कारण की, त्याच्यानंतर की, म्हणून, म्हणजे, ओके। आणि याची पीडीएफ मी हा पूर्ण चॅप्टर झाल्यानंतर सर्वांना शेअर करणार आहे, तर पीडीएफ ची काळजी नका करू तुम्ही फक्त इथे कुठेतरी नोट डाऊन करत चला हे जे अव्यय आपण यूज करतो मिश्र वाक्यांमध्ये। तर आता बघूया, मिश्र वाक्य बनवण्यासाठी जे आपण वरील जे उभयानवी अव्यय पाहिलेत याच्या व्यतिरिक्त पण अजून काही उभयानवी अव्यय वापरली जातात। आता ती कुठली? इथे दिलेली आहे,
जो तो, ज्याने त्याने, ज्याला त्याला, ज्याचा त्याचा, जसा तसा, जेव्हा तेव्हा, जितका तितका, जेथे तेथे, जरी तरी. खूप सिंपल आहे. वाक्यामध्ये तुमच्या दोन वाक्यांना जर या शब्दांनी जोडलेलं असेल, जो तो, ज्याने त्याने, ज्याला त्याला, ज्याचा त्याचा, जसा तसा, जेव्हा तेव्हा, जितका तितका, जेथे तेथे, तर डायरेक्टली आपण म्हणायचं की हे जे वाक्य आहे ते मिश्र वाक्याच्या कॅटेगरी मधलं वाक्य आहे. समजलं? जास्त डीप मध्ये जायचं नाहीये. सिंपल तुम्हाला क्वेश्चन्स येणार, हे वाक्य देणार, याचा प्रकार ओळखायला सांगितला जाईल. ऑप्शन्स दिलेले असतील 4. कुठलं वाक्य, संयुक्त, केवल, मिश्र किंवा होकारार्थी, नकारार्थी, उद्गारार्थी. सरळ सिंपल क्वेश्चन असेल तर जास्त टेन्शन घेण्याची गरज नाहीये. एक्झाम्पल पण मी बरेच कव्हर करणार आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की तुम्हाला डायरेक्टली ओळखता येईल. आता पहिलं एक्झाम्पल बघा, जो तळे राखील तो पाणी चाखील. आता याच्यामध्ये सरळ जो तो आहे, बरोबर. तर म्हणून हे काय झालं, मिश्र वाक्याच्या कॅटेगरीमध्ये एक्झाम्पल आलं. सेकंड जे उदाहरण आहे, ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे, म्हणजे ज्याचे किंवा जो तो अशा टाइप मध्ये आलं. ओके. जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला. जेव्हा तेव्हा, जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला. जेव्हा आणि तेव्हा. जसा आला तसा गेला. जसा तसा. तर हे काय झाले, हे सगळे जे आहेत ते झाले तुमचे मिश्र वाक्य. ओके. आणि जेव्हा आपण प्रॉपर सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कव्हर करू तेव्हा तुमची सर्वात जास्त प्रॅक्टिस होईल आणि तिथे तुम्हाला एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येईल की ओके, मला जर हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आला तर याचा आन्सर मी करेक्ट करू शकेल म्हणून. चला, आता आपण टाइप्स तर पाहिलेत, वाक्यांचे जेवढे काही प्रकार होते, केवल, संयुक्त आणि मिश्र. आता याच्यानंतर जे काल मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला कालचं एक्झाम्पल दाखवतो. सेकंड नंबरचं. ठीक आहे. आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. नकारार्थी वाक्य करा. म्हणजे आपली सूचना माझ्या स्मरणात आहे, हे वाक्य कुठलं आहे, हे तर आहे होकारार्थी, बरोबर. होकारार्थी वाक्याला आपल्याला नकारार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, तर याचा आन्सर कुठलं होतं, फर्स्ट ऑप्शन. आपल्या सूचनेचे मला विस्मरण झालेले नाही. म्हणजे इथे अर्थ तर बदललेला नाहीये, होकारार्थीला डायरेक्टली त्यांनी नकारार्थीमध्ये कन्वर्ट केलंय विदाऊट चेंजिंग मिनिंग, म्हणजे अर्थ त्याचा बदलायचा नाही आपल्याला. ठीक आहे. तर आता तेच आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत. आता आपण काय पाहिलं, वाक्यांचे प्रकार पाहिलेत. आणि असं समजू नका की वाक्यांचे प्रकार झालेले आहेत, अजून पण वाक्यांचे प्रकार बाकी आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. पण मी एका मेथडनी म्हणजे एका स्टेप बाय स्टेपनी जातोय, म्हणजे तुम्हाला कळेल, मी जे शिकवतोय तुम्हाला कळेल. आता बघूया वाक्य रूपांतर. आपला आत्ताच टॉपिक काय आहे, वाक्य रूपांतर. आता वाक्य रूपांतर म्हणजे काय की एका प्रकारच्या वाक्याचे मूळ आशयाचा अर्थ, म्हणजे मूळ आशयार्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रूपांतर करणे होय. वाक्य रूपांतर सिंपल सांगायचं म्हणजे की जर एखादं तुम्हाला वाक्य दिलेलं असेल तर त्याला एक दुसऱ्या वाक्याच्या टाइप मध्ये तुम्ही चेंज करणार, पण त्याचा अर्थ सेमच ठेवायचा आहे, याला म्हणतात वाक्य रूपांतर. आता याच्यामध्ये विधानार्थी, प्रश्नार्थक, उद्गारार्थी, नकारार्थी तसेच केवल, संयुक्त आणि मिश्र वाक्यांचे परस्पर रूपांतर अपेक्षित असते. मी आता हे वाक्य रूपांतर का घेतलं, कारण आपण विधानार्थी वाक्य पाहिलं, प्रश्नार्थक पाहिलं, उद्गारार्थी माहिती आपल्याला, नकारार्थी माहिती आहे, केवल, संयुक्त आणि मिश्र सुद्धा आपण कव्हर केलेलं आहे. तर मग हे एवढं बॅकग्राऊंड आपल्याला आहे, तर मग आपल्याला वाक्य रूपांतर करता यायला पाहिजे, बरोबर. वाक्य रूपांतर म्हणजे काय, एका टाईप मधून दुसऱ्या टाईप मध्ये कन्वर्ट करायचं आणि अर्थ सेमच असला पाहिजे. चला तर आता बघूया कसं आपण वाक्य रूपांतर करणार. तर पहिला जो टाईप आहे प्रश्नार्थक व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. आता प्रश्नार्थक वाक्य दिलेलं असेल तुम्हाला, त्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचे, किंवा उलट असेल, विधानार्थी वाक्य दिलेलं असेल तर त्याचं प्रश्नार्थक वाक्यामध्ये रूपांतर करायचं. म्हणजे आता तर कुठे मराठीचं ग्रामर, मराठीचं जे व्याकरण आहे स्टार्ट झालेलं आहे. मे बी तुम्हाला पहिलं लेक्चर इझी वाटलेलं असेल की चला खूप इझी आहे मराठी, पण आहे इझी, पण चांगलं लक्ष देऊन जर केलं तरच. आणि मला वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ पॉज करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा की जे मी शिकवतोय ते तुम्हाला कळतंय का. ओके. कळत असेल तर चांगली गोष्ट आहे, कळत नसेल तर मग मला पण एक इम्प्रूव्हमेंट करता येईल. ठीक आहे. तर सर्वांनी एक व्हिडिओ एक 2-3 सेकंदासाठी पॉज करा आणि पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगा की समजतंय का, काही डाऊट वगैरे तर येत नाहीये ना.
चला, आता आपल्याला काय करायचे, प्रश्नार्थकचे विधानार्थी वाक्यांमध्ये रूपांतर करायचे किंवा विधानार्थीचे प्रश्नार्थक. आता डायरेक्टली आपण एक्झाम्पल्स बघूया आणि तुम्हाला समजेल सुद्धा. पहिलं एक्झाम्पल काय आहे, शेक्सपियरची नाटके कोणाला आवडत नाहीत. आता हे काय आहे, हे आहे प्रश्नार्थक वाक्य. ठीक आहे, क्वेश्चन मार्क दिला शेवटी. इथून तर तुम्हाला कळालंच असेल की क्वेश्चन मार्क आहे वाक्याच्या शेवटी, म्हणजे हे झालं प्रश्नार्थक वाक्य. आता शेक्सपियरची नाटके कोणाला आवडत नाहीत, याला आपल्याला कन्वर्ट करायचंय विधानार्थी, विधान बनवायचंय, विधान. तर शेक्सपियरची नाटके सर्वांनाच आवडतात. सरळ सरळ झालं, सर्वांनाच आवडतात आणि कोणाला आवडत नाहीत, म्हणजे अर्थ तर चेंज नाही झाला. जर तुम्ही नॉर्मली विचार केला दोन वाक्यांचा अर्थ, तर अर्थ चेंज झालेला नाहीये. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन्स तुम्हाला चेक करायचे आहेत. जर एखादा समजा पुणे मेट्रोच्या मराठी पेपरमध्ये क्वेश्चन आला की एक प्रश्नार्थक वाक्य दिले, त्याला विधानार्थी वाक्य बनवायचे, तर सरळ सरळ तुम्ही ऑप्शन मधल्या जे वाक्य दिलेले आहेत त्याचे अर्थ चेक करा. म्हणजे जे वाक्य अर्थ सेमच ठेवेल तर ते तुमचा आन्सर असेल. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल, कोणीच जाणार नाही, बरोबर आहे. म्हणजे असं समजा की दोन व्यक्ती एकमेकांना बोलत आहेत, एका व्यक्तीनं म्हटलं की मध्यरात्री स्मशानभूमीमध्ये कोण जाईल, हा तर प्रश्नार्थक वाक्य आहे. मग दुसरं काय म्हणणार, ऑब्विसली मध्यरात्रीमध्ये स्मशानभूमीत कोणीच जाणार नाही, म्हणजे दोन व्यक्तीमधले एक संभाषण म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तर हे झालं विधानार्थी, हे होतं प्रश्नार्थी, वाक्याचा अर्थ चेंज झालेला नाहीये. तिसरं एक्झाम्पल बघूया. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू, प्रश्नार्थी वाक्य झालं. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. आता हे मुळीच वगैरे शब्द आले तर चालेल, पण वाक्याचा अर्थ बदलायला नाही पाहिजे. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही, अर्थ बदलला का, नाही बदलला, म्हणून हे झालं विधानार्थी, हे होतं प्रश्नार्थी, चेंज. चौथं एक्झाम्पल बघूया. मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का, ऑब्विसली मुलांच्या अभ्यासाची काळजी घ्यायला हवी. सिंपल आहे, म्हणजे एक बेसिक तुम्ही दोन व्यक्तींमधलं संभाषण म्हणू शकता. पाचवं एक्झाम्पल बघा. जगी सर्व सुखी असा कोणी नाही, जगी सर्व सुखी असा कोण आहे. आता हे उलट केलं मी. आता हे काय होतं, विधानार्थी वाक्य, म्हणजे ते एक विधान सांगितले त्याने की जगी सर्व सुखी असा कोणी नाही. आता त्याला मला प्रश्नार्थी वाक्य बनवायचे, जगी सर्व सुखी असा कोण आहे. ठीक आहे, सिंपल आहे, कळालं तुम्हाला. ऑप्शन मध्ये जे ऑप्शन्स दिलेले असतात त्यावरनं तुम्हाला सिंपल डायरेक्टली कळून येईल की याचा आन्सर काय असणार आहे. आता सहावा एक्झाम्पल बघा. हापूस आंबा सर्वांनाच आवडतो, विधानार्थी वाक्य, म्हणजे एक विधान आहे, माहिती सांगते, हापूस आंबा सर्वांनाच आवडतो. आता याला जर प्रश्नार्थी वाक्य बनवायचं असेल तर हापूस आंबा कोणाला आवडत नाही, ऑब्विसली हापूस आंबा सर्वांनाच आवडतो. उलट करायचं, येऊन जाईल तुम्हाला आन्सर. सातवं एक्झाम्पल बघूया. या तान्ह्या मुलाची काळजी करायला नको का, करायला हवी, या तान्ह्या मुलाची काळजी करायला हवी. प्रश्नार्थकचं विधानार्थी आणि विधानार्थीचं प्रश्नार्थी. 8 नंबरचं एक्झाम्पल बघूया. अपमान केल्यास कोणाला राग येत नाही, म्हणजे हे प्रश्नार्थी वाक्य आहे, तर अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच, बरोबर. हे झालं विधानार्थी. सिंपल आहे, खूप इझी आहे, जास्त टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तर मला वाटतं तुम्हाला कळालेलं असेल. तर आता होकारार्थी वाक्याला विधानार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट करायला तुम्हाला यायला पाहिजे, किंवा विधानार्थी वाक्याला प्रश्नार्थी वाक्य, सॉरी आपण काय बघत होतो, प्रश्नार्थक प्लस आणि विधानार्थी या दोघांचे एकमेकांबद्दल रूपांतर बघत होतो. तर हे दोन्ही तुम्हाला यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये सरळ सरळ बघायचं, वाक्याचा अर्थ चेंज होतो का, नसला म्हणजे व्हायला नाही पाहिजे. ओके, चला आता दुसरा टाईप बघूया आपण. दुसरा टाईप कुठला आहे, ते आहे उद्गारार्थीचं विधानार्थीमध्ये कन्वर्ट करायचं. उद्गारार्थी वाक्य तुम्हाला ओळखता येतात. उद्गारार्थी म्हणजे एक चिन्ह असतं, उद्गारवाचक चिन्ह असतं, अरे, अब्बा, किती मोठा साप वगैरे, आपण ते पाहिलं होतं आपण लास्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर उद्गारार्थी वाक्याला विधानार्थी वाक्यांमध्ये रूपांतर बघूया आता. तर बघा, उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करताना वाक्यातील किती, काय, कोण हे उद्गारवाचक शब्द तसेच केवळ प्रयोगी अव्यय असल्यास ते काढून टाकावे. ओके, काय म्हटलं की आपण जेव्हा कन्वर्ट करू उद्गारवाचक च विधानार्थीमध्ये, तर हे जे किती, काय, कोण हे जे शब्द असतात, उद्गारवाचक जे शब्द असतात, तर ते काढून टाकायचे. ओके, व वाक्याचा भाव कायम ठेवण्यासाठी पुढील प्रमाणे नवीन शब्द घ्यावेत. म्हणजे आपण स्वतःहून आपल्या मनाने शब्द ऍड करू शकतो. आता कुठकुठले शब्द ऍड करू शकतो, म्हणजे एक एक्झाम्पल दिले त्यांनी. सुंदरसाठी, अत्यंत,
सुंदरसाठी काय अत्यंत, उंची आणि खोलीसाठी खूप, म्हणजे एखादी व्यक्ती सुंदर आहे तर अत्यंत सुंदर असं पण म्हणू शकतो आपण. उंची खोली याबद्दलचं काही रिलेशन असेल तर खूप उंच आहे, खूप छोटी आहे असं म्हणू शकतो. गर्दीसाठी जर असेल तर अतोनात. ठीक आहे, गर्दीसाठी आपण कुठला शब्द वापरणार? अतोनात. वेगासाठी फार, म्हणजे फार वेगाने गेला, खूप वेगाने, अशा टाईपचं. नंतर मी झालो तर, च्याऐवजी मला. ओके, म्हणजे हे तुम्हाला एक्स्ट्रा शब्द तुम्ही वापरू शकता. होण्याची फार इच्छा आहे अशी शब्दरचना करावी. तर आता बघा, सिंपल आहे. उद्गारार्थीचं विधानार्थी जर कन्वर्ट करायचं असेल तर जे ऑलरेडी त्या वाक्यामध्ये किती काय जे उद्गारवाचक शब्द असतात त्याला काढून टाकायचं. पहिली गोष्ट तर ही, पहिली स्टेप तर ही करायची, ते काढून टाकायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण नवीन घ्यायची. आता सुंदरसाठी अत्यंत, उंची खोलीसाठी खूप, गर्दीसाठी अतोनात, वेगासाठी फार असे शब्द आपण वापरू शकतो. आता एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला कळून येईल की कसं कन्वर्ट करायचं. आता पहिलं वाक्य बघा, किती सुंदर चित्र हे, आणि उद्गारवाचक चिन्ह, म्हणजे हे झालं उद्गारार्थी वाक्य, बरोबर. आता याला मला काय करायचंय? विधानार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट करायचंय. तर काय येणार? हे चित्र अत्यंत सुंदर आहे. किती सुंदर चित्र हे, तर हे चित्र अत्यंत सुंदर आहे. मी काय वापरला? अत्यंत हा शब्द वापरला एक्स्ट्राचा, आणि किती हा शब्द काढून टाकला, कारण किती, काय, कोण हे काढून टाकायचं आपल्याला, बरोबर. आय होप तुम्हाला कळालेलं असेल. पहिलं झालं. दुसरं बघूया. काय वेगात पळाला तो शर्यतीत, उद्गारवाचक चिन्ह. आता याला कन्वर्ट करायचं विधानार्थीमध्ये. तो शर्यतीत फार वेगात पळाला. काय काढून टाकायचं आणि फार लावायचं. वेगामध्ये काय वापरणार आपण? फार. नेक्स्ट बघू. आज जत्रेत कोण गर्दी? आता काय त्याला वापरणार? आज जत्रेत अतोनात गर्दी होती किंवा आहे, म्हणजे हे झालं विधानार्थी. विधान सांगत आहे काहीतरी. कोण काढून टाकायचा आणि अतोनातला, म्हणजे गर्दीला अतोनात हा वर्ड घेतला आपण, बरोबर. हे झालं 3 नंबरचं. नेक्स्ट बघू 4 नंबरचं एक्झाम्पल. केवढी उंच इमारत ही, उद्गारवाचक आहे. आता याला काय करणार? ही इमारत खूप उंच आहे. तर हे झालं विधानार्थी वाक्य, बरोबर. अर्थ चेंज झाला का? अर्थ तुम्ही मॅच करू शकता. केवढी उंच इमारत ही इमारत खूप उंच आहे. अर्थ तर सेमच आहे. इमारत उंच सांगायची आपल्याला सांगतो आपण, दोन्ही वाक्यामधून तेच कळतं आपल्याला. दुसरं बघा. काय अक्षर आहे तुझे? तुझे अक्षर अत्यंत सुंदर आहे, बरोबर. हे झालं विधानार्थी. मी पक्षी झालो तर, आता मी पक्षी झालो तर हे उद्गारवाचक वाक्य आहे. तर मला पक्षी होण्याची फार इच्छा आहे. मी आधी सांगितलं होतं, वरती आपण परत एकदा बघूया. मी पक्षी झालो तर मला पक्षी होण्याची फार इच्छा आहे, हे विधानार्थी. आता परत आपण बघूया की एक्स्ट्राचे जे शब्द आहेत ते कोणकोणते वापरायचे. सुंदरसाठी अत्यंत वापरायचं. सुंदर किंवा खराब असेल तर अत्यंत वापरायचं. उंची किंवा खोलीसाठी खूप वापरायचं. गर्दीसाठी अतोनात वापरायचं. वेगासाठी फार. आणि त्याच्यानंतर काय होतं? मी डॅश डॅश झालो तर, म्हणजे मी हे झालो तर, मी ते झालो तर, त्याच्याऐवजी मला डॅश डॅश होण्याची फार इच्छा आहे. तर अशी शब्दरचना करायची आपल्याला. कळालं? खूप इझी आहे. उद्गारार्थीचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर मला वाटतं तुम्हाला आता यायला पाहिजे. ओके, आता याच्या नंतरचं बघूया आता पुढचं टॉपिक काय आहे. ओके, अजून 2-3 राहिलेले आहेत क्वेश्चन्स, तर ते सुद्धा बघूया. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो तर, उद्गारवाचक आहे. तर काय आहे याचं विधानार्थी वाक्य बनवण्यासाठी? मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची फार इच्छा आहे, म्हणजे मी डॅश डॅश असतो तर मला डॅश डॅश होण्याची फार इच्छा आहे. तर हे सिंपल आहे. त्याच्यानंतर तू फारच चतुर आहेस, हे झालं विधानार्थी, म्हणजे सांगते, विधान आहे एक, माहिती सांगते की तू फारच चतुर आहेस. याला आपल्याला उद्गारवाचक बनवायचंय. किती चतुर आहेस तू, बरोबर. आता तुम्हाला कळालं असेल की उलट जरी विचारलं तरी तुम्हाला यायला पाहिजे. तू फारच चतुर आहेस, तर किती चतुर आहेस तू, तर हे झालं उद्गारवाचक. तर आता आपण 2 टाईप पाहिलेत. प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी आणि उद्गारवाचकचं विधानार्थी, म्हणजे उलट पण, वाईस वर्सा. ओके, आता 3 नंबरचा जो टाईप आहे याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये होकारार्थीचं नकारार्थीमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. होकारार्थीचं नकारार्थी किंवा नकारार्थीचं होकारार्थी. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, म्हणजे कुठलं पण तुम्ही रूपांतर करत असू पण अर्थ तर सेमच ठेवायचा आहे.
आता बघा, वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवून वाक्य रूपांतर करावे लागते. त्यासाठी योग्य त्या शब्दाचे विरुद्ध रूप वापरायचे. आता यासाठी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सुद्धा माहिती पाहिजे. एनिवे तुम्ही ऑप्शन मध्ये बघून तर तुम्ही सांगू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही, पण जनरल सांगतो मी. ठीक आहे, अर्थ सेम ठेवायचा आहे आणि नकारार्थी करण्यासाठी तुम्हाला विरुद्ध रूप वापरायचं आहे. आता बघा, पहिलं उदाहरण दिले, तू येथे थांब. होकारदर्शक वाक्य आहे, सिंपल आहे, तू येथे थांब. आता नकारदर्शक वाक्य बनवायचं असेल तर तू पुढे जाऊ नकोस. आता अर्थ तर सेमच झाला, तू इथे थांब की तू पुढे जाऊ नकोस, दोघांचा अर्थ काय झाला, सेमच झाला. पण तू पुढे जाऊ नकोस, नकोस, नाही, नये, न वगैरे हे जे शब्द आहेत ते आपण नकारार्थीमध्ये वापरतो. आणि नकारार्थी होकारार्थी आपण डिफरन्स जे आहे ते आधीच्या लेक्चर नंबर 1 मध्ये पाहिलेलाच आहे. तर त्यासाठीच म्हणत आहे मी, जर तुम्ही डायरेक्टली सेकंड लेक्चर बघत असाल तर तो लेक्चर नंबर 1 आधी बघा, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली कळेल. स्टेप बाय स्टेप जातोय आपण, ओके, जेणेकरून तुम्हाला खूप इझी वेने समजावं. आणि मराठी तसं पाहायला गेलं तर जेवढं पण अवघड नाहीये. आणि पुणे मेट्रोमध्ये 15 मार्काचं मराठी तर आपण चांगले मार्क्स स्कोर करू शकू. ओके, मला नाही वाटत की कुठली क्लास लावण्याची गरज आहे, काय आहे. तुमच्याकडे एखादं बुक असेल तर ते चांगली गोष्ट आहे, नसेल तर एखादं बुक घ्या, वाचा, आणि आपले लेक्चर्स तर आहेतच, तेवढं तुम्हाला प्लस पॉईंट म्हणून हेल्प होईल. ठीक आहे, तर काय, तू येथे थांब, तू पुढे जाऊ नको, सिंपल आहे. त्याच्यानंतर बघा, अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे, होकारदर्शक आहे. तर अमेरिका गरीब राष्ट्र नाही, हे नकारदर्शक आहे. पण वाक्याचा अर्थ तर सेमच झाला, गरीब राष्ट्र नाही म्हणजेच काय झालं, तो श्रीमंत राष्ट्र आहे. तर श्रीमंतचं विरुद्ध रूप वापरलं गरीब. ओके, नेक्स्ट बघू, धूम्रपान टाळावे, होकारार्थी आहे. तर नकारदर्शक काय, की धूम्रपान करू नये किंवा तू धूम्रपान करू नको, नको, नये, नाही वगैरे हे शब्द वापरायचे आपल्याला नकारदर्शक वाक्यांमध्ये. आता पुढचं बघूया, मला सारे भाऊच आहेत. आता याचाच अर्थ काय, की मला एकही बहीण नाही. सिंपल आहे, म्हणजे कुणी असं एक तुम्ही एक इमॅजिन करा की एक विद्यार्थी असं वाक्य बोलतोय आणि दुसरा विद्यार्थी असं वाक्य बोलतोय, तर दोघांचे तर सेमच आहे ना, मिनिंग तर सेमच आहे, म्हणजे विचार वेगवेगळे असू शकतात. एक जण म्हणू शकतो मला सारे भाऊच आहेत, एक जण म्हणू शकतो मला एकही बहीण नाही, पण सेमच आहे ना, एक नकारदर्शक बोलला आणि एक होकारार्थी बोलला. हे झालं 4 नंबरचं एक्झाम्पल. आता पुढचं एक्झाम्पल बघूया, माझी विनंती फेटाळण्यात आली, होकारदर्शक आहे. तर माझी विनंती मान्य करण्यात आली नाही, म्हणजेच काय, विनंती फेटाळली. तर हे झालं नकारदर्शक वाक्य. तुम्हाला वाटत असेल की मी हा शब्द कुठून आणू, मला हा शब्द कसा सुचेल की विनंती फेटाळण्यात आली किंवा विनंती मान्य करण्यात आली नाही, तर काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ऑप्शन मध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला दिलेलं असेल, तो ऑप्शन्स वाचायचे आहेत आणि त्यावरनं तुम्हाला एक थोडासा दिमाग लावायचा आहे की ओके, हा आन्सर असू शकतं, याचा अर्थ सेमच आहे, विरुद्धार्थ शब्द वापरलेला आहे, तर मग टिक मारायचं, दॅट्स इट. पुढचं एक्झाम्पल बघूया, उद्या मुख्यमंत्री पुण्यात आहेत. तर नकारदर्शक कसं करणार, उद्या मुख्यमंत्री पुण्यात नाहीत असे नाही, ठीक आहे, पण आहेत, सेमच आहे, मिनिंग तर सेमच आहे, होकारदर्शकचं नकारदर्शक मध्ये बनवलेलं आहे. तर एक टीप दिलेली आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा, दोनदा नकारातून होकार दर्शवला जातो. वाक्य जरी नकारदर्शक असले तरी ते निश्चित नकारदर्शक नसते. आता एक एक्झाम्पल बघू आपण, त्याचं एक्झाम्पल मधून तुम्हाला बेटर कळेल. तो घरी येणार, सिंपल आहे, होकारदर्शक वाक्य आहे. नकारदर्शक बनवायचं आहे मला, तर मी काय करणार, तो घरी येणार नाही असे नाही. तर हे झालं नकारदर्शक वाक्य. आता याच्यामध्ये नाही आणि नाही म्हणजे काय, 2 वेळा नकार वापरला आपण, पण तरी ते नकारदर्शक, म्हणजे त्याचा मिनिंग तर नकारदर्शकच आहे, पण आपण 2 वेळा नकार म्हणजे नाही नाही वापरलं. तर आता बघा, वरील वाक्य जरी नकारदर्शक असले तरी त्यातून होकार दर्शवलेला आहे. म्हणजेच आता वाक्याचा मिनिंग जर पाहिला तुम्ही तर होकारच आहे ना, तो घरी येणार नाही असे नाही, म्हणजे तो घरी येणार म्हणजे हे झाला होकारदर्शकच झाला. हे जरी वाक्य नकारदर्शक असले तरी त्यातून होकार दर्शवला आहे, म्हणूनच ते निश्चित नकारदर्शक नाही. निश्चित नकारदर्शक नाही म्हणजे एखाद्या वेळेस जर तुम्हाला ऑप्शन असा आला की निश्चित नकारदर्शक नाही, म्हणजे 2 वेळा वापरलेलं नाही नाही असेल, तर ते आपण तुम्ही टिक करू शकता की ओके, हा निश्चित नकारदर्शक नाही, आपण सांगू नाही शकत आहे म्हणून, ठीक आहे. पण तो घरी येणारच नाही हे निश्चित नकारदर्शक आहे, बरोबर. आता हे जे वाक्य आहे मी इथे स्टार करतोय, हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष देऊन नीट ऐका. तो घरी येणार नाही असे नाही, म्हणजे 2 वेळा नकारदर्शक शब्द वापरलेला आहे मी, नाही आणि नाही.
तरी सुद्धा हे वाक्य नकारदर्शक नाही, म्हणजे मिनिंग त्याचा होकारदर्शक आहे, बरोबर. पण जर मी असं म्हटलं की तो घरी येणारच नाही, तर हे प्रॉपर एकदम खतम नकारदर्शकच आहे. ओके, तर जास्त कन्फ्युजन करून घेऊ नका. तर बघा 8 नंबरचं एक्झाम्पल, माझ्याजवळ पैसे आहेत. होकारदर्शक, माझ्याजवळ पैसे नाहीत असे नाहीये, कोण म्हटलं नाहीयेत म्हणून, माझ्याकडे पैसे आहेत, तर हे झालं नकारदर्शक. ही काही वाईट कल्पना नाही, ही कल्पना बऱ्यापैकी आहे, यालाच म्हणतात होकारदर्शक. आता हे नकारदर्शकचं मी होकारदर्शक मध्ये केलं, ही काही वाईट कल्पना नाही, तर त्यालाच ही कल्पना बऱ्यापैकी आहे, म्हणजेच वाईट नाही ऑब्विसली. ओके, तर आता तुम्हाला काही होमवर्कचा क्वेश्चन आहे आणि आत्ताच तुम्हाला त्याचा आन्सर द्यायचा आहे. एक वाचायचंय, व्हिडिओ पॉज करायचं आणि खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची. 10 नंबर, आजचा पेपर खूप सोपा आहे, होकारदर्शक आहे, तर त्याला तुम्हाला नकारदर्शक बनवायचं आहे. आणि तुम्ही काय येईल इथे वाक्य काय असेल तर ते इंग्लिशमधून टाईप करा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे इंग्लिश मराठी म्हणजे कसं पण करा, मिक्स करा, पण आन्सर द्या. आजचा पेपर खूप सोपा आहे, याला नकारदर्शक बनवायचं तुम्हाला. त्याच्यानंतर 11 नंबरचा आहे, गणेशचे चित्र खराब आहे, होकारदर्शकला नकारदर्शक करायचं आहे, समजले. त्याच्यानंतर आपली सूचना माझ्या स्मरणात आहे, याला पण नकारदर्शक करायचं आहे. आणि तू आता मोठा झालास, याला सुद्धा नकारदर्शक करायचं, म्हणजे हे सर्व जे आहेत होकारदर्शक आहे, त्याला नकारदर्शक करायचं. लागलं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, मी इथे व्हिडिओ पॉज करून. ओके, तर हे जे 4 वाक्याचं जे आन्सर्स तुम्ही द्याल तेव्हा मला कळेल की तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये मी जे शिकवतोय ते समजतंय का नाही. ओके, आणि जर खरंच समजत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारची अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर आता हे झालं लेक्चर नंबर 2 मध्ये. आपण काय पाहिलं, मिश्र वाक्य सुरुवातीला पाहिलं, त्याच्यानंतर रूपांतर पाहिलं, 3 टाईपचे रूपांतर पाहिले. सर्वात आधी प्रश्नार्थीचं विधानार्थी, नंतर काय पाहिलं, होकारार्थी नकारार्थी पाहिलं, उद्गारवाचकचं विधानार्थी पाहिलं. तर बरंच आपण टॉपिक कव्हर केलेला आहे, बरंच कंटेंट कव्हर केलेलं आहे 2च लेक्चरमध्ये. व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, पण तुम्हाला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला की समजतंय का नाही, लाईक करत चला, जेणेकरून मला पण कळेल की तुम्हाला खरंच समजतंय का नाही. आणि लेक्चर 3 मध्ये आपण अजून काही वाक्यांचे छोटे छोटे टाइप्स आहेत ते बघूया, आणि त्याच्यानंतर लेक्चर 4 पासून आपण फुल एकदम ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स बघूया. कशा टाइपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात एक्झाम मध्ये, कशा टाइपचे क्वेश्चन्स येतात आणि तुम्हाला कसं अटेम्प्ट करायचं आहे त्या क्वेश्चन्सला, तर ते सुद्धा बघूया. म्हणजे जेणेकरून जर वाक्य आणि त्याचे टाइप्स, वाक्याचे प्रकार यातून एखादा 2 जरी क्वेश्चन आला ना तर ते 100% तुमचा करेक्ट यायला पाहिजे. ओके, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करत चला. आणि टेस्ट सिरीज वगैरे जर काही पाहिजे असेल, तुम्हाला अटेम्प्ट करायचा असतील तर तुम्ही ऑब्विसली तुम्हाला माहितच आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एनरोल केलेलं आहे. माय जीओव्ही ट्रॅक हे प्ले स्टोअरचं ॲप आहे, तर या ॲपवरती तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि ॲपमध्ये बरेचसे कोर्सेस इलेक्ट्रिकल मेकॅनिकलसाठी आहेत, तर ते सुद्धा तुम्ही अटेम्प्ट करू शकता. फ्री टेस्ट सिरीज आहेत, अटेम्प्ट करू शकता, आणि ज्या पेड आहेत ते तुम्ही एनरोल सुद्धा करू शकता. बरेच विद्यार्थी देत आहेत एक्झाम, डेली देत आहेत, कारण आपण डेली एक्झाम म्हणजे डेली प्रॅक्टिस टेस्ट अपलोड करत आहोत. तर कॉम्पिटिशन खूप आहे, तुम्हाला अभ्यासाची गरज आहे. ठीक आहे, काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.